तेल गरम करायला. आता याच्यावर ठेवून टाकायचं आणि याच्यावर झाकण ठेवायचं. हे कुरकुरी असेच करायचे. आपले चांगले तळले ते आता आळूची वडी करायची. आळूच्या वडीसाठी मिरची, आलं, लसूण आणि जिरं घेतले. हे वाटून घ्यायचे आपल्याला. ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करा. अर्धा इंच आलं घेतले, 7-8-10 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. हे वाटून घ्यायचे आपल्याला बारीक, जिरं आणि हे. आता त्याच्यामध्ये टाकायला आपल्याला आपलं हे वाटून झाल्यावर खायचा ओवा घेतलाय, पांढरं तीळ घेतले, मीठ घेतले, हळद घेतली. आता हे सगळं आपल्याला हे वाटून झाल्यावर हे सगळं बेसन आणि हे बेसन पीठ घेतले. हे सगळं मिश्रण वाटून झाल्यावर हे सगळं मिश्रण ह्यामध्ये मिक्स करायचे आणि वाटून घ्यायचे. आणि साखर घेतली चवीनुसार. लिंबू टाकायचं आपल्याला चिरून अर्ध, म्हणजे आंबट गोड तिखट असं आळूची वडी छान लागेल. हे आपलं असं वाटून घ्यायचं. ही आळूची पानं जरा थोडी लाटण्याने असं हे करून घ्यायचं. त्याच्या शिरा अशा पातळ होऊन जातात, करकर नाही लागणार म्हणून हे असं जरा लाटण्याने हे करून घ्यायचं. बेसन पीठ त्यात टाकून घ्यायचं. ही हिरवी मिरची, लसूण, अद्रक, जिरे हे वाटलेलं हे पण त्या बेसन पीठमध्ये टाकून घ्यायचं सगळं. आणि 1.5 चमचा साखर ही पण टाकायची. हे पांढरे तिळे, ही हळद आणि मीठ. आणि हा खायचा ओवा आहे, जरा चोळून टाकायचा. हे लिंबू पिळायचं अर्ध. बिया पडल्यात, काढते मी. मिरचीचं सगळं पाणी हे टाकायचं. आता हे आणून घ्यायचं. हे कारण पातळ नाही करायचं, आपल्याला जरा थोडंसं घट्टच ठेवायचं. पानांना व्यवस्थित बसलं पाहिजे. छान होत्यात लाल तिखटाच्या पण हिरवी मिरची. चाळणीला तेल लावून घ्या. आपल्याला ह्यात वड्या ठेवायच्यात उकडायला, वाफलून घ्यायच्यात. हाताने जास्त घट्ट नाही, असं पातळ पातळच.
एकावर एक ठेवायचे काय? हां, एकावर एकच ठेवायचे. असे किती ठेवायचे? असे 5-6 ठेवायची. तेव्हा व्यवस्थित गोल होणार ना ते. पातळ पण करू शकतो का आपण शिंगल्याचा? हा, ते तळून हे आता असे दाखवायचे, असे करायचे आपल्याला, उकडून करायचे ते. असा रोल करून घ्यायचा आपल्याला. ठेवायचं आहे. गरम झाले आपलं. मी आधीच ठेवलं होतं गॅसवर पातेलं गरम करायला. आता याच्यावर ठेवून टाकायचं आणि याच्यावर झाकण ठेवायचं. हे झाकण ठेवायचं. आपल्या वड्या उकळत हे होत्या, वाफवत्या. हे आता 15-20 मिनिटासाठी असंच झाकून ठेवायचं. 15-20 मिनिटानंतर झाकण काढायचं. आपली आळूवडी वाफलून झाली असं बघायचं. झाली आपली आळू. आता हे थंड होऊ द्यायचं. आता थंडगार झाली, आपण उकडून घेतल्यात, थंड झाल्यात. आता आपण याचे गोल गोल हे करू. अशी गोल गोल करून घ्यायची. थंड होऊ द्यायची. थंड झाले की सगळं व्यवस्थित होतात. आता हे पण घे. तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झाले. आता आपण हे तळून घेऊ. आता हे आपण जेवढे ते कढईत बसतात तेवढे टाकले. आता हे मंद आचेवर तळून घ्यायचं. जास्त मोठा गॅस नाही करायचा, मंद आचेवर. असा कलर येतो छान. असं तळायची. छान झाली. लालसर तांबूळ जरा थोडासा कलर आला तरीच आपल्याला वडी काढून घ्यायची. छान कुरकुरीत असेच करायचे. जरा एक 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 कुरकुरीत झाले पाहिजे. अशी घाई नाही करायची, म्हणून मंद आचेवर तळून घ्यायची. आपण हे
काढून घ्यायचे आपले चांगले तळले ते आता. आपली आळूवडी तळून तयार झाली आता. करून बघा, खाऊन बघा, सोपी रेसिपी आहे, छान लागते.